ओम साईराम. चला आता आपण बाबांच्या आशीर्वादाने अध्याय 3 चालू करूया. अध्याय 3 भाग 1. ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापनम म्हणजेच ग्रंथाचा हेतू व ग्रंथ लिहिण्याला बाबांची संमती. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. आता आधीच्या कथेची संगती लावतो. श्री साईबाबांनी पूर्ण आश्वासन दिले आणि म्हणाले, चरित्र लिहिण्याला माझी पूर्ण अनुमती आहे. तुम्ही आपले काम करा, मनाचे धैर्य अजिबात गाळू नका, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि मनाचा निश्चय पक्का करा. माझ्या लीलांचे लेखन केले तर अज्ञानामुळे केलेल्या पापांचा नाश होईल आणि त्या भक्तिभावाने ऐकल्या तर कौटुंबिक काळजा व यातायात यांची आठवण राहणार नाही. श्रवणरूपी सागरावर भक्तिप्रेमरूपी अमृताच्या लाटा उठतील आणि त्यात बुडी मारली तर वरच्यावर उपदेशरूपी रत्ने हातात येतील. हे ऐकून माझ्या मनातील शंका दूर झाली आणि साईंच्या चरणांना मी हर्षाने वंदन केले. मग आठवेल तसे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. बाबांच्या ओठांवर हे शब्द येताच मी पक्के ध्यानात ठेवले की ही गोष्ट नक्कीच घडून येणार. मी मात्र मेहनताण्याशिवाय सक्तीने कामास लावलेला हमाल असेन. पहा, श्रीहरींची लीला किती न कळणारी आहे. त्यांच्याशिवाय ती दुसऱ्या कोणाला कळत नाही. श्रुती, धर्मशास्त्रे व वेद मूक झाले आणि कोणाला पत्ता लागला नाही. शास्त्रविशारद, वेदवादी, प्रज्ञावंत पंडित व एखाद्या विषयाची सिद्धता करण्यासाठी घट, पट इत्यादी उदाहरणांनी वितंडवाद माजविणारे वगैरेंच्या नादी लागू नका. श्रीहरी आपल्या भक्तांचा खेळ आहे, भोळ्या भाबड्यांच्या भुकेला आहे आणि प्रेमाकरिता सर्वस्वी अधीन होणार आहे. परंतु भक्तीचे ढोंग करणाऱ्याकरिता तो सदा सहसा न भेटणारा आहे. यातच तुमचे कल्याण आहे आणि माझ्या अवतार कार्याची सफलता आहे. पहा, माझे तर पुन्हा पुन्हा हेच सांगणे आहे आणि याचीच मला काळजी आहे. श्यामा, आणखी एक गोष्ट सांगतो. माझे नाव जो प्रेमाने घेईल त्याच्या सर्व इच्छा मी पुरवीन आणि भक्ती वाढवीन. मग जो माझे चरित्र किंवा माझा महिमा कौतुकाने गाईल त्याच्या मी मागे पुढे चहूकडे उभाच राहीन. जे जे भक्त माझ्याकरिता जीव की प्राण टाकून माझ्यात रममाण होतात त्यांना या कथा ऐकून आनंद होणे साहजिकच आहे. परंतु दुसऱ्या कोणीही माझे कीर्तन केले तर मी संपूर्ण आनंद देईन आणि सदा सुख समाधान देईन. हे माझे सत्यवचन आहे, असा विश्वास ठेवा. जो मला अनन्यपणे शरण येईल, जो विश्वासयुक्त माझे भजन करील आणि माझे चिंतन व स्मरण करील त्याचा उद्धार करणे माझे ब्रीद म्हणजेच व्रत आहे. ज्याच्या हृदयात सदा सर्वदा माझे नाम, माझी भक्ती, माझे दप्तर, माझी पोती व माझे ध्यान असते त्याला विषयांची आठवण कोठून येणार. माझ्या कथा फक्त श्रवण केल्या तरीही रोग बरे होतील आणि माझ्या भक्तांना मी मृत्यूच्या दाढेतून ओढून काढीन. माझ्या कथा लक्ष देऊन ऐका, त्यावर पूर्ण मनन करा. मननानंतर त्यांचे निधिध्यासन करा म्हणजे समाधान पावाल. अहम सोहम विरून जाईल. श्रोत्यांची मन एकनिष्ठ परिपूर्ण श्रद्धेने उन्मन्न म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात निमग्न होईल आणि चित्त दाट चैतन्याने भरून निघेल. साई साई असे नामस्मरण कलियुगानुसार उत्पन्न होणाऱ्या सर्व दुष्ट वासना जाळून टाकील आणि एक लोटांगण घातले असता बोलण्याने किंवा ऐकण्याने झालेल्या पापांचा नाश होईल. ग्रंथ लिहिण्याचे कार्य काही साधारण पद्धतीचे नव्हते, तरी बाबांची आज्ञा मी नम्रपणे मान्य केली. बाबांसारखा उदारदाता असताना मी का हिंददीन व्हावे. कोणाकडून देवळे बांधून घेतली, कोणाला कीर्तने करण्यात रंगून जाण्यास लावले, कोणाला तीर्थयात्रेला धाडले, तर मला लिहायला बसविले. सर्वांपेक्षा मी क्षुद्र, परंतु हा करुणासागर व अत्यंत दयाळू साई माझ्यावर कसा काय प्रसन्न झाला हे मला समजत नाही. गुरुकृपेचे हेच आश्चर्य की जेथे यत्किंचितही ओलसरपणा नसेल तेथे देखील कोरड्या व ताठर झाडाला फुलांचा बहर येतो आणि प्रयत्नाशिवाय दाट फळेही येतात. पुढे कोणी मठ बांधतील, कोणी देवालय किंवा घाट बांधतील. आपण हा चरित्रपाठाचा सरळ मार्ग अवलंबूया.
कोणी सन्मानपूर्वक पूजा करतात, कोणी हलक्या हाताने पाय रगडतात. तर मला वाटले गुणसंकीर्तन करावे. कृतयुगात परमेश्वराचे ध्यान करून जे प्राप्त होते, त्रेतायुगात यज्ञ करून जे प्राप्त होते, द्वापार युगात पूजा करून जे प्राप्त होते, ते सर्व कलियुगात गुरुभजनाने व भगवंताचा नामघोष करण्याने प्राप्त होते. मी उघड योग्यता नसलेला आहे. माझ्याकडे गठ्ठाभर चिंध्या आहेत, परंतु एकही धड नाही. म्हणजेच माझ्याकडे पुष्कळ विषयांची अर्धवट माहिती आहे, पण त्यातील एकाचीही परिपूर्ण माहिती नाही. मग असे हे अवजड व अवघड कार्य मी हाती का घ्यावे? प्रयत्न न करता स्वस्थ बसावे तर आज्ञा मोडल्याचे पाप घडते, आणि आज्ञा पालन करू लागावे तर ते पाप कसे पडेल याची भीती वाटते. समर्थ साईंच्या आपल्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणे कुणाला शक्य आहे? भक्तांकरिता कृपा करून ते स्वतःच ते वधवून घेतील. वाणी जेथे पोचू शकत नाही तिथे मी काय आशा धरावी? परंतु असे बोलण्याला कोणाला निमित्त किंवा जागा मी ठेवली नाही. मी लेखणी हातात उचलली तेव्हाच बाबांनी माझे मी पण घालविले आणि आपली कथा आपणच लिहायला घेतली. तेव्हा त्या कथेचे भूषणही त्यांचेच असणार. हे तर संतांचे चरित्र लिहिणे आहे. संतांशिवाय दुसरे कोण हे लिहू शकेल? बाबांचे अतर्क्य गुण समजून घेणे म्हणजेच आकाशाला आलिंगन देण्यासारखे आहे. त्यांचे महात्म्य अतिशय गहन आहे. त्यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे बुद्धी नाही. त्यांनीच आपले हे कार्य अंगावर घेऊन वचनमुक्त व्हावे हेच बरे. असो बाबा, मी जरी जन्माने ब्राह्मण असलो तरी वेद व पुराण हे दोन डोळे नसलेला आहे. माझ्या या जन्माला हा दोष असला तरी मला आपल्यामुळे शोभा आलेली आहे. श्रुती व स्मृती हे ब्राह्मणांचे डोळे आहेत. त्यातील एका शिवायचा तो काणा तर दोन्ही नसलेला तो आंधळा. मी तसाच हीनदीन आहे, परंतु माझ्या आंधळ्याची आपण काठी असताना मला कोणता त्रास? मी काठी टेकीत मागे सरळ मार्गाने चालेन. आता पुढे काय करावे हे मला कळत नाही. तुम्हीच मला बुद्धी द्यावी आणि आपले कार्य तडीस न्यावे. ज्यांच्यामुळे मुके बोलू लागतात, पंगू मेरू पर्वत ओलांडून जातात, अशी ज्यांची अतर्क्य शक्ती आहे त्यांची युक्ती त्यांनाच ठाऊक. मी तर केवळ पायांचा दास आहे. मला निराश करू नका. जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत आपले कार्य साधून घ्या. श्रोतेजन हो, आता आपणाला हा ग्रंथ लिहिण्याचा हेतू कळला. श्री साई आपणच भक्तांच्या कल्याणाकरता ते लिहिणारे व लिहिविणारा आहे. बासरी किंवा बाजाची पेटी कशी वाजेल याची बासरी किंवा बाजाची पेटी यांना चिंता नसते. ती खटपट वाजविणाऱ्याची असते. आपण उगीच कष्टी कशाला व्हावे? चंद्रकांत मण्यातून जे बाझरते ते काय त्याच्या पोटातील अमृत असते? ती तर चंद्राची करामत असते. चंद्राच्या उदयकाळी चंद्राकडूनच ते उत्पन्न केले जाते. तसेच सागराला जी भरती येते ते काय त्याचे आपले कृत्य असते? ते सुद्धा चंद्रोदयावरच अवलंबून असते. सागराचे ते काम नसते. भोवरे किंवा खडक यांना टाळून काही अडथळा न होता होड्या झपाट्याने चालाव्यात म्हणून समुद्रात जसे धोका दर्शविणारे लाल भडक दिवे लावतात, तसाच गोडीने अमृतालाही लाजवतील अशा या साईबाबांच्या कथा संसार सागराच्या दुस्तर पंथाला अगदी सोपा करून टाकतील. या संतांच्या कथा धन्य आहेत. त्या कानावाटे हृदयात शिरल्या की देहाचा अभिमान बाहेर पडतो आणि द्वंद्वाच्या गोष्टीच उरत नाही. जसजसा या कथांचा साठा हृदयात होत जातो तसा मनातला संशय 12 वाटा पळून जातो आणि देहाचा ताठा उतरून ज्ञानाचा खूपच संग्रह होतो. बाबांचे शुद्ध यशाचे जर वर्णन केलेत किंवा ते प्रेमाने ऐकले तर भक्तांची पापे जळून जातील. हेच परमार्थाचे सोपे साधनही आहे. मायेच्या पलीकडचे ब्रह्म कोणते? ती पार करून जाण्याचा उपाय कोणता? धर्मकर्माचे कसे कसे आचरण केले म्हणजे श्रीहरी आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो? आत्यंतिक क्षेम म्हणजे सर्वश्रेष्ठ शाश्वत सुख ते कोणते? भक्ती, मुक्ती किंवा विरक्ती कशाला म्हणतात? वर्णांचे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र व आश्रमांचे म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास वागण्याचे नियम कोणते? वस्तूस म्हणजे परब्रह्म म्हणजे काय?
अद्वैत ते काय इत्यादी विषय अतिशय गूढ आहेत. त्यांची ज्यांना गोडी असेल त्यांनी आपली हौस पुरविण्यासाठी ज्ञानेश्वर, एकनाथ वगैरेंनी रचलेले विविध प्रकारचे ग्रंथ चातुर्य किंवा प्रावीण्य मिळविण्याचे सुख प्राप्त करण्यासाठी वाचावेत. कृतयुगात म्हणजे शमदम म्हणजेच मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह, त्रेतायुगात यजन म्हणजे यज्ञयाग, द्वापार युगात पूजन, तर कलियुगात नामकथा कीर्तन हे परमार्थ साधण्यासाठी सोपे साधन आहे. ब्राह्मण वगैरे चारही वर्णातील सर्व व्यक्तींना गुरूंच्या कथा ऐकणे हे साधन आहे. मग त्या बाकी व्यक्ती स्त्री असो, शूद्र असो किंवा चांडाळ वगैरे अगदी नीच जातीच्या असोत, त्या सर्वांना हे एकच साधन आहे. ज्याच्या पदरी पुण्य असेल तोच या कथा ऐकू शकेल. कुणाला झोपेची लहर आली तर श्रीहरी त्यांना जागे करील. सतत विषयांचा भोग मिळावा असे ज्यांना वाटत असेल आणि तो न मिळाला तर ते जे मनात दुःखी होत असतील त्यांनाही हे संतकथामृत विषयांपासून सोडविल. योग याग म्हणजेच यज्ञ, ध्यान किंवा धारणा म्हणजे योगाच्या 8 अंगांपैकी 6वे व 7वे अंग करण्यासाठी फार कष्ट पडतात. परंतु या कथा ऐकण्यासाठी एका अवधाना वाचून आणखी काही त्रास घ्यावा लागत नाही. अशी ही साईनाथांची पवित्र कथा सज्जन व प्रेमळ श्रोत्यांनी ऐकावी. म्हणजे त्यांची प्रबळ 5 पापे म्हणजेच ब्राह्मणाची हत्या, दारू पिणे, चोरी, गुरुपत्नीशी संभोग व ही पापे करणाऱ्यांशी संबंध ठेवणे जळून संपूर्णपणे नाश पावतील. आम्ही संसार बंधनात घट्ट आवळले गेलेलो आहोत. त्यामुळे आमच्या स्वतःच्या खऱ्या रूपाला वेडे पडलेले आहेत. ते वेडे या कथा ऐकल्याने मोकळे होतील आणि स्वतःच्या आत्म्याचे पहिले खरे रूप दिसेल. या कथांची मरेपर्यंत आठवण राहो, त्यांचा सदा मनापासून अभ्यास घडो आणि संसार रूपी वणव्यात होरपळलेल्या शांती व मनाचे समाधान लाभो. या कथा भक्तिभावाने वाचल्या किंवा ऐकल्यावर आपोआप साईंचे ध्यान लागो. त्यांचे सगुण रूप डोळ्यांना दिसो आणि हृदयात पक्के ठसो. यामुळे यापुढे सद्गुरु भक्ती घडो, संसाराबद्दल विरक्ती उत्पन्न होवो आणि बुद्धी शुद्ध होऊन गुरुचे स्मरण करण्याची आवड उत्पन्न हो. असाच मनात विचार करून साईनाथांनी कृपा करून मला फक्त नावासाठी पुढे करून स्वतःच हे ग्रंथ लिहिण्याचे काम केले. गाईच्या कासेला फुगून ताण बसलेला असला तरी वासराशिवाय दुधाचा पान्हा ती सोडत नाही. ही जशी गाईची उपजतच सवय असते तशीच साईनाथांचीही आवड आहे. माझ्या इच्छेनुसार चातक रूपी माझ्यावर ही ढगरूपी माऊली वर्षाव करील आणि माझी छोटीशी उत्कट इच्छा भागून भक्तांनाही भरपूर समाधान देईल. भक्तीचे व प्रेमाचे कौतुक काय वर्णावे. आईलाच बाळाची भूक लागते आणि त्याने तोंड पुढे केले नसले तरी ती आपल्या स्तनाचे टोक त्याच्या तोंडात घालते. तिचे हे व्यर्थ त्रास करून घेणे कशासाठी असते हे कोणालाच कळणार नाही. लेकर आलं तर त्याची जाणीवच नसते. आईशिवाय न मागता दुसरे कोण दूध प्यायला देईल. बालकाला आई दागिना घालते, त्याचे मर्म बालकाला कळत नाही. त्याचे कौतुक फक्त आईलाच माहीत असते. आपले सद्गुरूंचेही काम तसेच असते. माझ्या बाळाचा हा घट्ट व सुख सोहळा कोण पुरविल. आईशिवाय कोणाला कळत असेल. तिच्यासारखी माया क्वचितच कुठे सापडेल. चांगल्या आईच्या पोटी जन्माला येणे हे भाग्याचे ईश्वराचे देणे लाभते. ती दुःख सोसून बाळाला जन्म देते, त्याची बाळाला कधी कल्पना देखील नसते. आता आपण श्रोतेजनो भाग पहिला इथेच संपूया. ओम साईराम. आणि त्याआधी ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.